अकोल्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले। आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन झालं। दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आंदोलनातून केली गेली। सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। अनेक भागात सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे अकोला जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, सोयाबीनला किमान 7,000 रुपये हमी भाव द्यावा अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली। हा जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा याच्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज धरणे आंदोलन या ठिकाणी देण्यात येत आहे। जर आज जिल्ह्यामध्ये एवढी बिकट परिस्थिती आहे की सततच्या पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं। ज्या ठिकाणी एकरी 25-25, 30-30 हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी खर्च केला आणि दरवर्षी 10-12 क्विंटलची झडती एकराची सोयाबीनचा लागायला पाहिजे, परंतु आजची अशी बिकट परिस्थिती आहे की सोयाबीनला शेंग सुद्धा नाही। हे सोयाबीनचं आणलेले झाडं शेतामधून आणलेल्या एक शेंग सुद्धा नाही आणि एकरी 25 किलो सुद्धा झडती शेतकऱ्याला लागू शकत नाही। तरी सुद्धा आज एवढी बिकट परिस्थिती असताना जिल्ह्याचे पालकमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर दिसले नाही आणि या जिल्ह्यामध्ये दिसले सुद्धा नाही। म्हणून आमची एवढीच विनंती आहे की हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 25% पीक विम्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावे आणि 25% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करावी। अन्यथा आज आमचे फक्त धरणे आंदोलन आहे। तरी शासनाने तात्काळ दखल घेतली आणि शेतकऱ्याला हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही, शेतकऱ्याला मदत केली नाही, तर निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये एक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल।